नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बारामतीची निवडणूक, पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही हे आता स्पष्ट होत चाललंय. काँग्रेसने बारामतीमध्ये आपला उमेदवार उभा करायचं ठरवलं आहे. त्या हिशोबाने धनगरांचे नेते आकाश मोरे हे आज अर्ज भरतील अशी माहिती आहे. त्यांच्या उमेदवारीची आज घोषणा होईल. हर्षवर्धन सपकाळ घोषणा करतील आणि त्यानंतर ते आज अर्ज भरतील अशी माहिती आहे. बारामती पोटनिवडणुकीला तसं म्हटलं तर हा एक उपचार आहे. हा मतदारसंघ सुरुवातीपासून पवार कुटुंबाचा राहिला आहे. 1962 पासून इथं पवार कुटुंब आणि त्यांचे उमेदवार निवडून येत आहेत. सुरुवातीला शरद पवार होते, नंतर अजितदादा पवार निवडून आले. अजितदादांचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे या पोटनिवडणुकीची गरज पडली आहे. सुनित्रा पवार अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार म्हणून आज दुपारी अर्ज भरणार आहेत बारामतीमध्ये जाऊन. आता ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अशी इच्छा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा व्यक्त केली होती. परंतु काँग्रेसचा काही वेगळा विचार दिसतोय. काँग्रेस ही निवडणूक का लढवते हा एक प्रश्नच आहे. आणि त्यांनी जे नाव पुढे केलं आहे ते काय विशेष धक्का देऊ शकेल राष्ट्रवादीला. अशातला काही 2014 सुरेश अजितदादांच्या विरोधात आकाश मोरे यांनी निवडणूक लढवली होती. तर्फे लढवली होती. काँग्रेसचे उमेदवार म्हणून लढवली होती. त्यावेळी त्यांना फक्त 4013 मतं मिळाली होती. 4013 म्हणजे त्याच्यावर तुम्ही हे लक्षात घ्या, काँग्रेसची बारामतीमध्ये ताकद आहे का हाच मुळात प्रश्न आहे. आणि आता ताकद आहे का हा प्रश्नही विचारण्याची आवश्यकता म्हणजे वेगळाच प्रश्न आहे. कारण अजितदादा अकाली गेले, त्यामुळे सहानुभूतीची लाट आहे. ही सहानुभूती पूर्ण सुनित्रा पवार यांच्या बाजूने आहे. तरी राजकीय पक्ष म्हणून काँग्रेस या निवडणुकीत उभी राहू पाहत आहे. आता त्या हिशोबाने ते आपलं शक्ती प्रदर्शन कसे करतात ते पाहावं लागेल. परंतु बारामतीमध्ये यावेळेला उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आतापर्यंत 17 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. त्यामुळे निवडणूक बिनविरोध नाही हेच या निवडणुकीचं यावेळेचं वैशिष्ट्य आहे. तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा. नमस्कार.